नमस्कार मंडळी. तर सकाळी आज सकाळ आम्ही रानात आलो होतो. कशाला आलो होतो? अळंबीसाठी आलो आहे. जवळ-जवळ मी 5, 5:15 वाजता निघालो होतो आणि थोडं काळोख होतं त्याच्यामुळे काही मी व्हिडिओ स्टार्ट नाही केला. आता जरा उजेडायला लागलेला आहे. 6 वाजलेले आहेत त्याच्यामुळे थोडं दिसतंय. तर सकाळी आम्ही लवकर आलो होतो. आता तुम्हाला माहितीच असेल अळंबी हा विषय असा आहे ना, की लोकांना एकदा कळालं की सगळे सकाळी लवकर जातात. त्याच्यामुळे जो लवकर येईल ना त्याला अळंबी मिळतात. नाहीतर काही मग उशिरा वगैरे गेलो ना, की काही मिळत नाहीत. कारण की सगळेजण फिरत असतात. तर खूप काळोख होता आणि आम्ही बॅटरी वगैरे घेऊनच निघालो होतो सकाळी. तर हा जो एक्सपिरियन्स आहे ना फार वेगळा होता. मजा आली. म्हणजे स्टार्टिंगला आम्हाला थोडी अळंबी मिळाली. त्याच्यामुळे वाटलं की आता रुजलेच म्हणून सगळीकडे. कारण की काल थोडी रुजली होती. त्याच्यामुळे म्हटलं चला आता जाऊया. कारण की आता ही जी नक्षत्र आहे ते असलसला नक्षत्र आहे. या नक्षत्रामध्ये रुजतात अळंबी असं म्हणतात. पण आता एंडिंग म्हणजे सुरुवातीलाच ही रुजायला लागली कारण की गेल्या महिन्यामध्ये एंडिंगला वगैरे रुजली होती. आणि ह्यावेळेस पाऊस लेट होता त्याच्यामुळे जास्ती मिळाली नाहीत अळंबी. तर ह्यावेळी म्हणजे सगळेच म्हणतात की यंदा खूप अशी अळंबी रुजली नाहीत. पण आता काल थोडी रुजली होती आणि कालच्याने प्लस आम्ही सकाळी आलो होतो बघा. फुल काळोख आहे आणि बॅटरीवरती आहे ना अळंबी पटकन दिसतात. जर पकडलेली वगैरे असेल ना तर चांगले दिसतात आणि जसं तुम्ही चालत जाल ना पटापट तसं ना उजाडतं एकदम लवकर. त्याच्यामुळे आम्ही लवकर गेलो होतो. तर आता आम्ही बॅटरी वगैरे सगळीकडे असे मारतोय. तर पुढे बघा एकदम तुम्हाला उजेड बघायला मिळेल. पण अळंबी पटकन दिसतात कारण की आधी एकतर ती व्हाईट असतात त्याच्यामुळे. तर 1-1, 2-2 आता दिसायला सुरुवात झालेली आहे आम्हाला. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तर असं एकदम मजा येते कोकणामध्ये. असं जर अळंबी वगैरे जायचं असेल ना सकाळ-सकाळ तर ही खूप मजा येते. झोप पण लागत नाही. जायचं असेल ना तर झोप नाही लागत. कधी-कधी अळंबीच दिसतात. असं सगळं आहे. तर कोण आलं नव्हतं त्याच्यामुळे आम्ही पहिले गेलो होतो त्याच्यामुळे म्हटलं चला पटकन जाऊया म्हणून. तर इथे आता भेटायला सुरुवात झालेली आहे आपल्याला. तर असा सकाळचा फुल सीन आहे एकदम बघण्यासारखा. तर आता इथे आम्ही शोधायला सुरुवात केलेली आहे. तर हे बघा एक दिसलेलं आहे इथे. पहिलाच हा बघा. इकडे बघायला मिळेल तुम्हाला. तर आता काय झालंय पाऊस नाहीये त्याच्यामुळे ना काय-काय कळूच आहेत. एकदम पकडलेली पण नाही आहेत आणि काय-काय तर काल जास्ती झालेत ती पण खराब झालेली. तर की आपण जास्ती घेत नाही आहोत. जे एकदम असे कडक असतील तेच. कळतात काढतानाच कळतात आणि ही जी काढायची जी मजा आहे ना, ती पण फार वेगळी आहे. खूप मजा येते बघा. मी पण इथे एक काढला. तर अशा पद्धतीने आपल्याला 1-1, 2-2 भेटायला तर सुरुवात झालेली आहे बघा. पिशवीमध्ये मी टाकले. आम्ही सकाळी 5:15 वाजता निघालेलो आणि वाटेमध्ये पण थोडीफार मिळाली. पण ती पण बॅटरीवरती दिसली म्हणून. तर हे बघा, हे असे कळे आहेत ना, हे असे कळे भेटले ना, तर खूप मजा येते काढायला. काही-काही ठिकाणी असे पूर्ण रुजलेले असतात. म्हणजे एका-एका ठिकाणी 20-20, 25-25 पण रुजलेले असतात कळे. तर ती जी कळे काढायची पण मजा फार येते. तर आम्ही तिघं जण होतो. मी, माझा भाऊ आणि आमच्या जे काकी आहेत त्या होत्या. तर अशा पद्धतीने आम्ही सगळे तिघं जण आलो होतो आणि ह्या दिवसांमध्ये आहे ना, अळंबी ना ग्रुपने जायचं, सिंगल वगैरे जायचं नाही. गेलात ना, तर मग खूप उजाडलेलं म्हणजे खूप उजेड असेल ना, अशा वेळी जायचं नाही, तर जायचं नाही. तर सगळ्यांनी आम्ही सगळे मिळून होतो. तरी बघा. तर जी पकडलेली एकदम खराब आहेत ना, ती काही मी घेतली नाही. जी कडकवाली होती, जी आतमध्ये भुंगा वगैरे नाही ना पडला, तशीच घेतलेली आहे तिथे. तर असे आम्ही सगळीकडे आतमध्ये वगैरे बघा, फुल काळोख. आता हे काळोख का तर मळबट झालं होतं त्याच्यामुळे ना म्हणजे पावसाचे ढग आले होते एकदम काळे, त्याच्यामुळे ना आतमध्ये गेल्यावरती फुल काळोख वाटते बघा. तर असं सकाळचा सीन फुल बघण्यासारखा होता आणि आम्ही फर्स्ट टाईम एवढ्या लवकर म्हणजे गेल्या वेळेस पण आम्ही एक 4 सव्वा 4 वाजेपर्यंतच गेलो होतो, लवकर गेलो होतो काल. पण ह्यावेळेस पण आम्ही थोडं 5, सव्वा 5 वाजता गेलो होतो, त्याच्यामुळे काळोख भयंकर होता. तर हे बघा असे कळे बघा, हे बघा खूप सारे हे बघा इकडच्या साईडला पण खूप सारे रुजलेले आहेत. तशा जाळी असतात ना, त्या जाळींमध्ये वगैरे अळंबी वगैरे छान रुजतात. हे बघा असे कळेच्या कळे ना आता वर यायला सुरुवात झाली असते ना, पाऊस नाही त्याच्यामुळे, नाही तर जरा पाऊस असताना तर खूप सारी अजून मिळालेली असते कारण की अजून जमिनीमध्ये आहेत. बघूया कधी रुजतील काय. पण आता जो काही मोठा सीझन आहे ना, तो झालेला आहे आणि ते बघा सुरुवात झालेली आहे मस्तपैकी. हा पायवाटा आहे. तिकडे लोकं डेली येतात म्हणजे चरवणं वगैरे असेल. पण अल्व्यांच्या सीझनला तर सगळे येतच असतात. तर इथे आम्हाला थोडीफार मिळाली. आता छान उजाडलेलं आहे मस्तपैकी. तर आम्ही सगळीकडे फिरतोय आणि बॅटरीवरती मस्त दिसतात अळंबी. तर जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचा असेल ना, तर नक्की कोकणात या. तुम्हाला करायला मिळेल खूप आणि आत्ता ह्या सीझनला ना पावसाळ्यातून तर खूप भारी मजा येते. कारण की सगळीकडे हिरवंगार असतं, क्लायमेट एक नंबर असतं. तर आता आम्ही सगळीकडे फिरणार आहोत. जवळ-जवळ 2 ते 3 तास आम्हाला लागतील सगळीकडे फिरायला. कारण की स्पॉट असतात प्रत्येक इथे रुजण्याचे असे अळंबीचे एक एक जागा असतात. त्या जागेवरती जाऊन मस्तपैकी शोधायची अळंबी. तर अशी बॅटरी वगैरे मारावी लागते आपल्याला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, अजिबात स्किप करू नका. तर हे बघा जाळ्यांमधून ना असं घुसावं लागतं आतमध्ये आणि आता तुम्हाला बघायला मिळेल जाळींमध्ये जाळ्या कशा असतात पूर्ण घनदाट असतात. त्याच्यामुळे आतमध्ये जरी आपण गेलो ना, कधीही जा, संध्याकाळचे जा, सकाळचे जा, तर एकदम काळोखच वाटतो. कारण की आतलं पूर्ण एकदम अजिबात सावली म्हणजे आतमध्ये असं ऊन अजिबात येत नाही किंवा जो काही प्रकाश असतो तो पण आतमध्ये येत नाही त्याच्यामुळे. तर हे बघा आता इथे आतमध्ये पण आपल्याला मिळालेले आहेत कळे. हे बघा 2-3 कळेसुद्धा इथे भेटलेले आहेत. हे बघा असे कळे मिळाले ना काढायला फार मजा येते. तर असे हे कळे आणि आम्ही तर यंदा बऱ्यापैकी भाजीसुद्धा खाल्लेली आणि बाकीच्यांना पण दिलेली. तर अशा पद्धतीने इथे आम्ही जेवढी मिळतात तेवढी बघा ह्या काकींना पण मिळालेली आहेत. तर आता गवत बघा केवढं वाढलेलं आहे आणि पाणी असं जर गवत असेल ना त्याच्यात पाणी खूप साचतं. तर असे सगळे आम्ही स्पॉट घेत जात होतो. तर ते बघा मी तर थोडी दमलीच होती कारण की एवढं चालून खूप म्हणजे अल्ब्याला जायचं असेल ना तर फिरायला खूप लागतं. तुम्ही जेवढे फिराल ना तेवढं चांगले अळंबी मिळतात. नाहीतर मग तुम्ही जर कमी फिरलात तर काही मिळत पण नाही. पण खूप फिरावं लागतं. जेवढं तुम्ही फिराल ना तेवढं. आता प्रत्येक जागा असतात त्या जागेवरती गेल्यावर आपल्याला कळतंच. तर इथे आम्ही आलो. इकडे पण बघितलं तर सगळं हिरवंगार आहे. पण काही अळंबी कुठे काही आम्हाला दिसल्या नाही. त्याच्यामुळे आता आम्ही दुसरीकडे जायला सुरुवात केलेली. तर चला आता डायरेक्ट आपण दुसरीकडे जाऊया. बघूया त्या साईडला वगैरे कुठे रुजलेत वगैरे की नाही. हिरवीगार आहे जमीन एकदम. तर हे बघा हे ना एकदम आतमध्ये रुजलेत. तर हे बघा कडकडीत आहेत एकदम मस्तपैकी. हे बघा काय-काय तर हे कालचे आहेत जे एकदम खराब झाले आहेत ना ते कालचे आहेत. तर इकडे अशी आम्हाला थोडीफार मिळाली. हे बघा इकडे पण रुजलेले आहेत. तर असे एकदम आतमध्ये रुजतात. जिथे जाळी असतात ना त्या ठिकाणी जास्ती रुजतात. तर हे बघा असे कळे असतात ना ते पटकन पिशवीमध्ये टाकते. कारण की एकदम म्हणजे एकदा दिसली ना की धावपळ जास्ती होते की काढेपर्यंत. हे बघा इथे पण एक कळू आहे बऱ्यापैकी. तर कळू मस्त राहतात फ्रिजमध्ये पण चांगले राहतात. तुम्ही 2-3 दिवस छान ठेवू शकता. नंतरसुद्धा भाजी करू शकता. तर इकडे बघूया अजून कुठे दिसतायत का? तर पलीकडे आहेत पण सगळी पकटून गेलेली आहेत. खराब एकदा पकडली की त्याच्यामध्ये भुंगा पडतो. मग काही उपयोग नाही काढून. तर इथे बघा काकीसुद्धा काढते. तर ह्या साईडला पण खूप सारी खराब झाली. त्याच्यामुळे काय जेवढी चांगली मिळाली तेवढी आपण घेतलेली. तरी बघा इथे पण आपण आता बाहेर पडतोय. बाहेर पडता बघा एवढी भेटलेली आहेत कळे. हे असे कळे भेटले ना मजा येते एकदम. आणि अळवी भेटत गेली ना, की अजून उत्साह वाढतो काढण्याचा. तर ही फार मजा येते. हे जे दिवस येतात ना, अळंबीसाठी लोकं वर्षभर वाट बघतात. फार मजा येते काढायला. खूप म्हणजे खूप मजा येते. तर हे बघा इकडे सुद्धा कळे आहेत हे बघा. काढायचं काम चालू आहे. तर बऱ्यापैकी आम्हाला मिळाली अळंबी. तर हे बघा आता आम्ही दुसऱ्या स्पॉटला आलोय. तर इथे फुल हे बघा एवढी-एवढी तरी आपल्याला भेटलेली आहेत आणि चांगली आहेत. अजिबात पाणी वगैरे काही पाऊस नाही त्याच्यामुळे. तर हा रस्ता आहे फुल. तर क्रेशर तुम्हाला माहितीच असेल काय असतं. खडी आहे सगळं आणि आता आपण ह्या रस्त्याने सरळ जाणार आहोत. तर हे बघा इकडे फुल खडीचे ढीगच्या ढीग आहे. इथे खूप रुजायचे आधी अळंबी. पण आता सगळं चित्र एकदम वेगळंच दिसतंय. तर आता आपण दुसरीकडे जाणार आहोत. बघूया जिथे आपल्याला अळंबी मिळतील त्या स्पॉटलाच आपण आता जातोय चालत-चालत. बघूया मिळतात की नाही. तर अशा पद्धतीने आम्ही सकाळचा आमचा जो प्रवास चालू झाला ना, तो असा सगळा. तर फार मजा आली आणि कोण असं असेल ना सोबत तर मग अजून मजा येत वाटते. आणि कधी एकटं जायचंच नाही रानामध्ये. कोण ना कोणतरी सोबत पाहिजेच. तर ही बघा इथे सुद्धा आहेत हे बघा कळे. आता वर यायला सुरुवात झालेली आहे बघा. आता आम्ही दुसरीकडे आलोय. एका बागेमध्ये आलोय तिथे. तर ही आमच्या काकांचीच बाग आहे. त्यांच्या इथे आलोय आपण. तर हे बघा एवढी भेटली आहेत. फिरून आम्ही इथे आलो. तर काय-काय एकदम खराब झाली होती. तर हे बघा अशी अळंबी छानपैकी वरती येतात. कधी-कधी ना काजूचे जे काही बुंदे वगैरे असतात त्या बुंद्यांवरती पण येतात हे बघा. मस्त कडकडीत होते एकदम कडक-कडक असे. तर हे बघा एवढे आपल्याला इथे भेटले आहेत. पुढे काय आपल्याला जेव्हा आपण तिकडून आलो तेवढे एवढी जास्ती मिळाली नाहीत. पण इथे बऱ्यापैकी 4-5 मिळालेली आहेत. तर अशी ना ही रुजतात मस्तपैकी आणि गवतातून पण पटकन दिसतात. गवत खूप वाढलं असलं तरी पण हे बघा मातीतून नुकतंच वर येतात हे बघा. एकदम छोटे-छोटे कळे असे. तर इथे आपण सगळीकडे फिरतोय तर एखाद दुसरे दिसतात. त्याच्यामध्ये काही जास्ती काही एवढे नाही दिसत आहेत. कधी-कधी फुल एकदम भरलेले असतात. म्हणजे जी जागा असते ना तिथे, ते बघा पुरण भरलेलं आहे या काजूंना. तर पावसाळ्यामध्ये पुरण भरलं जातं काजूंना तसं. तर पुरण पण भरलेलं आहे. तर बागेमध्ये पण रुजतात. कधी-कधी तर घराजवळ पण रुजतात अळंबी असं सगळं आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता एक छान उजाडलेलं आहे. जवळ एक 7 सव्वा 7 झालेले आहेत. रानात एकदा आलात ना, की काही कळतच नाही. एकदम अर्ध्या दीड तासामध्ये पण बऱ्यापैकी आपण फिरून कव्हर होतं. एवढं कळत नाही कारण की आपण चालतो पण फास्ट ना त्याच्यामुळे. तर असं आम्हाला 7 सव्वा 7 तरी झालेच होते.
तर इथे बघा काजूनं मस्तपैकी पुरण भरलेलं आहे. तर तिथेच मिळाली तेवढीच, बाकी काही ह्या साईडला वगैरे आम्हाला काही मिळाली नाहीत अळंबी. पण जेव्हा आम्ही सकाळी आम्हाला बऱ्यापैकी मिळाली, तर म्हणजे स्टार्टिंगलाच. पण आता काही इकडे जास्ती कुठे काही दिसत नाही आहे. तर आता बघूया, हे इथलं झाल्यानंतर आता आपण डायरेक्ट घरीच जाणार आहोत. तर चला आता घरी जाऊया आपण. बऱ्यापैकी वेळ पण झालेला आहे आणि भेटलेली पण आहेत बरी. तर हा बघा, हा नजारा एक नंबर आहे. याला आमच्याकडे सपाट म्हणतात, सपाटावरती. तर पूर्ण सपाट आहे त्याच्यामुळेच बोलतात त्याला. आणि इकडे गुरं वगैरे पण असतात चरायला. तर एकदम बघा सीन काय भारी आहे. आणि ह्या साईडला ना खूप सारी वेगवेगळ्या प्रकारची फुलंसुद्धा बघायला मिळतात. तर आपल्याला एवढी मिळालेली आहेत आणि आता आपण घरी निघालो. मी घरी गेली ना की तुम्हाला दाखवते आपल्याला किती भेटली आहेत अळंबी वगैरे. आणि आता कसं आहे माहिती आहे का, जे आपले रिलेटिव्हज आहेत त्यांना वगैरे द्यायचे आहेत अळंबी वगैरे आपल्याला. तर चला आता डायरेक्ट आपण आहे ना घरी गेल्यावर भेटूया. आता आपण घरी जाऊया. ते बघा घरी आल्यावर ओतली वगैरे पिशवी आणि साईडला हे कळे साईडला ठेवले आणि जी पकडलेली बऱ्यापैकी आहे ती साईडला ठेवली. तर अशा पद्धतीने आपल्याकडे एवढी अळंबी भेटलेली आहेत. केवढी आहेत बघा, मस्त एकदम पांढरी शुभ्र आहेत. पाऊस असता तर पूर्ण लाल लाल दिसली असती. पण आता पाऊस नाही त्याच्यामुळे एकदम कडकडीत आहेत. तर अशा पद्धतीने आपण सगळं सकाळपासून असं जाऊन एवढी अळंबी आपल्याला भेटलेली आहेत. तर मजा आली, मस्त आली. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटेल नक्की सांगा कमेंट करून. आणि चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला बाय बाय.